पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूरच्या वतीने आज मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर व प्रशासन अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले। त्या निवेदनाचे विषय असे होते, RTE अंतर्गत प्रवेश निश्चित विद्यार्थ्यांच्या पालकाकडून बेकायदेशीरपणे हे वसूल करून आर्थिक लूट करणाऱ्या इंग्रजी माध्यमिक शाळा वर फौजदारी स्वरूपात कडक कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले। त्यावेळेस जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश दुधगावकर, जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बनगे, कोल्हापूर शहर अध्यक्ष देवेंद्र कांबळे, यादवनगर शाखा अध्यक्ष तुळशीदास धनवडे, उपाध्यक्ष भीमराव कोरजे, सदस्य शिवाजी कांबळेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। चालू करा की। आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन देण्याचं कारण म्हणजे RTE अंतर्गत 25% कोटा असणाऱ्या जे मुलं आहेत त्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं शासनाने कायदा केलेला आहे। या कायद्याची अंमलबजावणी हे जे इंग्रजी माध्यमाची जे शाळा आहेत ते करत नाहीत। ज्या मुलांनी अर्ज केलेले आहेत, ज्या मुलांची नावं त्या शाळेमध्ये लागलेले आहेत, त्या शिक्षण संस्था चालक त्यांच्याकडून 25 ते 30 हजार रुपयाची मागणी करत आहेत। ते आपले बरीच पालकांनी आपल्याकडे तक्रारी केलेल्या आहेत। त्या तक्रारीमध्ये ट्रायन्स प्रायमरी स्कूल कोल्हापूर व लिटल फ्लावर स्कूल कोल्हापूर या दोन्ही शाळेमध्ये असे प्रकार चालू आहेत। त्याच पद्धतीनं इतर शाळेमध्येही असे प्रकार होत असतील। तेच आम्ही शिक्षणाधिकारी यांना नजरेमध्ये आणून दिलेलं आहे। शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की येत्या 2 दिवसामध्ये त्या दोन्ही शाळेवर कारवाई करून त्या मुलांना न्याय द्यावं, अन्यथा वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।